पंचायत समिती समोर महिलांचे आमरण उपोषण, आत्मदहनाचा इशारा। अकोला जिल्ह्यातील पातूर पंचायत समितीच्या कथित गलथन कारभाराविरोधात 2 महिलांनी आमरण उपोषण सुरू केले आहे। कमलाबाई महादेव कढोरे वय 79 आणि उषा रामदास आमले वय 50 या पातूर येथील रहिवासी असून न्याय मिळत नसल्याने त्यांनी पंचायत समिती समोर आंदोलन छेडले आहे। ग्रामपंचायत शिरला यांनी खोटे दस्तावेज सादर करून दिशाभूल केल्याचा आरोप महिलांनी केला आहे। यापूर्वी 2दा उपोषण करूनही कुठलीही ठोस कारवाई न झाल्याने त्यांनी 3ऱ्यांदा उपोषण सुरू केले असून न्याय न मिळाल्यास आत्मदहनाचा इशारा दिला आहे। महिलांनी जिल्हा परिषदेकडे दाद मागितली होती, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज साठी अकोला जिल्हा प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव यांचा रिपोर्ट। कमला महादेव कढोरे, राहणार पातूर, तालुका पातूर, जिल्हा अकोला। हिचं वय 79 वर्ष आहे। ही माझी आई आहे। उषा रामदास आमले, राहणार पातूर, तालुका पातूर, जिल्हा अकोला। हिचं वय 49 वर्ष आहे। आम्ही इथे उपोषणाला बसलो। आज 8वा दिवस आहे। कोणी इथे आलेलं नाही आहे अजूनपर्यंत। आणि आमची मागणी अशी आहे, रंजना निरंजन कढोरे यांनी खोटा अहवाल दिलेला आहे, तो सुधारित करण्यात यावा व ते दाखले रद्द करण्यात यावे व यांच्यावर ताबडतोब कारवाई करण्यात यावी। म्हणून आमची 3री वेळ आहे उपोषणाला बसण्याची। 3ऱ्या वेळेला आम्ही उपोषणाला बसलो। रंजना निरंजन कढोरे, राहणार पातूर, तालुका पातूर, जिल्हा अकोला येथे असलेली इमारत क्रमांक 2015/75 या इमारतीमध्ये दारूचा धंदा चालू करण्याकरिता हिने ग्रामपंचायत कडून ठराव घेण्यात आला काय अशी आम्ही आणि या इमारतीला NOC मिळाला का, या इमारतीचा बांधकाम परवाना देण्यात आला का अशी माहिती आम्ही माहिती अधिकार कायद्याअंतर्गत विचारली असता आम्हाला असे ग्रामपंचायत कडून लेखी स्वरूपात उत्तर मिळाले व माहिती अधिकार मधूनही लेखी स्वरूपात उत्तर मिळाले की या महिलेला कोणत्याही प्रकारचा NOC बांधकाम NOC देण्यात आला नाही। दारूचा धंदा चालू ठेवण्याकरिता कोणत्याही प्रकारचा ग्रामपंचायत कडून ठराव सुद्धा घेण्यात आला नाही असे आम्हाला। आणि ही इमारत गावठाणमध्ये येते का असं आम्ही विचारलं असतं हे पण आम्हाला लेखी स्वरूपात उत्तर मिळाले की ठराव घेण्यात आला नाही म्हणून। या अनुषंगाने आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालय यांच्याकडे गेलो, लेखी तक्रार दिली, त्याची चौकशी झाली। चौकशीमध्ये भ्रष्टाचारी देशमुख यांनी रंजना निरंजन कढोरे हिच्याकडून पैसे खाऊन खोटा अहवाल दिला म्हणून यांच्यावर, ते ग्रामसेवक आहेत, म्हणून यांच्यावर ताबडतोब कारवाई करण्यात यावी व खोटे दाखले रद्द करण्यात यावे व ते सुधारित करून देण्यात यावे अशी आमची मागणी आहे। जर आज 8वा दिवस असून कोणीही आलं नाही, तिची तब्येत सुद्धा खालावलेली आहे, तिला चक्कर येतात आहे, अंधारे येतात आहे, हिचा पण BP वाढतोय आहे। 8वा दिवस असताना सुद्धा कोणी आलेलं नाही, त्यामुळे आमचा आता तिघी आम्ही आत्मदहन करू। याच्यानंतर आम्हाला महिलांना इथं उपोषणाला बसून सुद्धा न्याय मिळत नसेल तर आम्ही तिघी इथं आत्मदहन करू। आमच्याजवळ हाच पर्याय राहिलेला नाही, न्याय मिळाला नाही। फक्त ग्रामसेवकांना पाठीशी घालण्याचे कामं चालू आहेत, कारण ते काही बोलतच नाही। फक्त आम्हाला वेळ द्या म्हणून BDOनी लेखी आम्हाला 2 वेळा वेळ मागितला, लेखी स्वरूपात त्यांनी दिला, तरी आम्हाला 3ऱ्या वेळेस उपोषणाला बसण्याची वेळ आली। 2 मध्ये जेव्हा आम्ही समजा त्यांना विचारतो ग्रामसेवकांना किंवा हे तुम्ही पत्र त्यांना दिलं का, म्हणजे गावठाणमध्ये येते का, किंवा ते बांधकाम परमिशन त्यांना दिली काय, ठराव वगैरे त्यांना दिला काय, असं आमचं स्पष्ट पत्र लिहिलेलं आहे। डॉक्युमेंट आहे आमच्याजवळ की आम्ही याचा एकही दाखला त्यांना पत्र दिलं नाही, दाखला दिला नाही। पण रंजना निरंजन कढोरे एकादशीच्या कार्यालयात तो दाखला, गावठाणचा दाखला, गावठाणमध्ये ते शेत येत नसताना सुद्धा गावठाणचा दाखला तिने दाखल केल्यानंतर बनाट बनवून तिने दाखल केला आणि त्याच्यावर तो फायदा सुद्धा घेतला। आमचं म्हणणं आहे की तो दाखला सुद्धा रद्द करा आणि जो यांना खोटा दाखला दिला ग्रामसेवकाने, देशमुख ग्रामसेवकांना खोटा दाखला दिला, त्याच्यावर कारवाई करा अशी मागणी आहे शासन। टाइम्स ऑफ महाराष्ट्र साठी जिल्हा प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव, अकोला।